जनतेने कौल दिलेला आहे, तो कौल हा विकासाच्या दृष्टिकोनाचा कौल आहे. विटा शहरात विकासाची नांदी आहे. कुणाची जिरवायची किंवा कुणाला हरवायचं म्हणून ही निवडणूक झालेली नव्हती. जनतेने हातात घेतलेली निवडणूक होती आणि विकासाच्या दृष्टिकोनातून जे करायला पाहिजे, जे विकासात्मक कुठं करायला पाहिजे, विटा शहराची जी रचना करायला पाहिजे, विटा शहराचा जो विकास करायला पाहिजे ते पूर्ण करण्याचं आमचं पूर्ण शिवसेना, आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब, आमदार सुहासभाई बाबर यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे आम्ही सर्व नगरसेवक निवडून आलेले व जे आमचे निवडून थोडक्या पदात पडलेत त्या सर्वांना बरोबर घेऊन, जनतेला बरोबर घेऊन विकासाच्या दृष्टिकोनातून विकास करणार. आजचा हा विजय खरोखर ऐतिहासिक असा हा विजय आहे. गेली 50 वर्षाची सत्ता उलटून टाकण्यामध्ये कैलासवासी अनिल भाऊंचा आम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे. सुहासभाई यांचं कष्ट, अमोलदादांची साथ आणि आमच्या सर्व विभागातील कार्यकर्त्यांचा रात्रीचा दिवस करून त्यांनी आम्हाला हा विजय मिळवून दिलेला आहे. त्यामुळं निश्चितपणानं एक विटा शहरामध्ये अतिशय आनंदानं सर्वजण कार्यकर्ते बेहोशपणे खुद नाचू लागलेले आहेत. निश्चितपणानं इथून पुढच्या काळामध्ये आम्ही चांगलं काम करू. चांगल्या कामासाठी आम्हाला जनतेने निवडून दिले. आम्ही जनतेशी बेमानी करणार नाही आणि सुहास भैया, अमोलदादा यांचं नेतृत्व वाढवण्यामध्ये आम्ही निश्चितपणानं प्रामाणिकपणे प्रयत्न करू अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आलेला विजय खरोखरच आम्ही तो सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करीत आहे आणि अमोलदादा आणि सुहासभाई यांच्या वतीनं आम्ही सर्वांचा आभार मानत आहे. सर्व माता भगिनी, तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांनी अतिशय विटे शहरातल्या सगळ्यांनी नंदू पाटील विजय व्हावा अशा प्रकारची अपेक्षा होती. तो सत्यात उतरला आणि याचं श्रेय तुम्हा सर्व वार्ताहरांना त्याचबरोबर आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मी निश्चितपणानं देतो. हा माझा विजय नाही, हा विजय कार्यकर्त्यांचा विजय असं मी समजतो आणि अमोलदादा आणि सुहास भैया यांच्यामुळं निश्चितपणानं आम्हाला मोठा हा मिळालेला विजय आहे. आमचा जिल्हा अध्यक्ष, आमचा बंधुराज मिलिंद कदम निश्चितपणानं मला सांगत होता, गुलाल आपलाच आहे, काळजी करू नका, काहीसुद्धा काळजी करू नका. आणि त्यानं खरंच जीवाचं रान केलं. त्याच्याबरोबर सगळे कार्यकर्ते त्या होते. आता मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही. सगळे समाज एकत्रित होते. मुस्लिम समाज, त्याचबरोबर आम्हाला कदम वस्ती आणि त्याचबरोबर देवांग समाज या सगळ्यांनी आम्हाला मोठी ताकद दिली आणि अतिशय प्रेम दिलं. त्यामुळं आमचा हा विजय आहे. हा विजय मी त्यांना सुपूर्द करतो आणि निश्चितपणानं याचा आम्ही त्यांच्या कामातून त्यांना परतफेड करू एवढीच विनंती या निमित्तानं करतो. एकच काका, एकच काका. आज खरं तर ऐतिहासिक विजय मानला जातो. काय वाटतं तुम्हाला? आज खरंच खूप आनंद होते. ज्या विटेकर नागरिकांना 50 वर्षात ज्या जाचक अशा राजकारणाला समोर जावं लागत होतं ते आज पूर्ण संपून गेलं आणि विटेकरांचा खूप मोठा विजय या ठिकाणी हा झालेला आहे. माननीय आमदार सुहास भैया, माननीय दादा आणि कैलासवासी भाऊ यांनी केलेल्या विटेनगरीतील विकासाचा हा एक मोठा विजय आहे. बोला. आज या ठिकाणी तुम्ही विजय मिळवलाय, कसा आनंद साजरा कराल? आनंद तर खूप झालेला आहे. आमच्यावर पहिल्यांदा असा आरोप झालेला आहे की हे लांबून आलेले आहेत, तिथे राहणारे नाहीत प्रभाग 1 मध्ये, तर हे काय करणार आहेत. तर आम्हाला पहिल्या दिवशीच गेल्यावर सगळ्या लोकांनी स्वीकारलेलं आणि तेव्हाच आम्हाला आमच्या विजयाची हे आलेली होती, प्रचिती आलेली होती आणि आम्ही इथून पुढं जास्तीत जास्त भैयांच्या दादांच्या माध्यमातून कामं करण्याचा प्रयत्न करून पुन्हा आणि असंच यश मिळवण्याचा प्रयत्न करू. आज विट्यामध्ये जी एकाधिकारशाही पद्धत जी चालू होती, आजपर्यंत विट्यात 50 वर्ष झालं जो लोकांवर अन्याय अत्याचार होत आलाय, त्या अन्यायाला अत्याचाराला आजपर्यंत कधी सुद्धा वाचा फुटली नव्हती. ती वाचा आज मतदानाच्या रूपानं आज फुटलेली आहे आणि जनतेचा सर्व कौल सुहासभाई यांच्या पाठीशी गेलेला आहे. सुहासभाई यांनी सांगितलं होतं फैसला चुनाव से होना चाहिए, दबाव से नहीं. आज विट्याच्या जनतेनं तेच पाळलेलं आहे. आज लोकांच्यावर झालेला अन्याय आजपर्यंत वाचा फोडायला आजपर्यंत लोकांना जे जमलं नव्हतं ते आज तरुण पिढीनं एक म्हणजे अशी एक वज्रमुठ केलेली होती तरुण पिढीनं. त्या तरुण पिढीनं लोकांना समजवलं, घरच्यांना समजवलं. आज
प्रभागात काम करत असताना मी स्वतः ज्या ठिकाणी फिरलोय त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बालेकिल्ला म्हणलं जात होतं त्या बालेकिल्ल्याला आज जनतेनं सांगून दिलं की बालेकिल्ला कधीही कोणत्या पक्षाचा नसतो, बालेकिल्ला असतो तिथल्या सामान्य नागरिकाचा. त्या जनतेने दाखवून दिलेला आहे.